आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये 6 महिन्यात 75,672 मालमत्तांची विक्री। यंदाच्या 6 महिन्यांमध्ये मालमत्ता विक्रीत विक्रमी वाढ। विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये 80% प्रमाण निवासी मालमत्तांचं। रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईला येलो अलर्ट। मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। राज्यभरात आषाढी वारीचा उत्साह। पनवेलमधून सुद्धा निघाली आषाढी वारी। भाजप नेते प्रीतम म्हात्रे कुटुंबियांसोबत वारीत सहभागी झाले। याचवेळी माळशिरसमध्ये वारकऱ्यांना पाणी आणि लाडूंचंही वाटप करण्यात आलं। ठाण्यामध्ये पुन्हा डम्पिंग ग्राउंडचा विषय पेटणार। 10 जुलैपर्यंत सीपी तलाव कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड हटवा, अन्यथा ठाणे मनपाच्या मुख्यालयासमोर कचरा टाकणार। शिवसेना सचिव राम रेपाळे आणि विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांचा इशारा। पुण्यात नागरिकांना होत असलेल्या पाण्यात गढूळपणा जास्त असल्याच्या तक्रारी। तर पाणी शुद्ध करण्यासाठी पालिका काळजी घेत असून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला प्रशासनानं दिलाय। राज्य महिला अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ तर त्या संदर्भातील गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्यामुळे संवेदनशीलता दाखवून गुन्हे दाखल करावेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा पोलिसांना आदेश। पिंपरी चिंचवड पालिकेकडून 90 दिवसांमध्ये 522 कोटींची करवसुली। प्रथमच पहिल्या तिमाहीमध्ये करवसुलीचा 500 कोटींचा आकडा पार। तर कर संकलन विभागानं 30 जूनपर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या। पुण्याच्या पोंढव्यातील कत्तलखाना बंद करण्याचे आदेश। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात माहिती। कत्तलखान्यातील सांडपाण्याचे नमुने जास्त प्रदूषित असल्यामुळे कत्तलखाना बंद करण्याचे आदेश।